शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा सरकारवर दबाव टाकला आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनासंदर्भात देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची अडचण गंभीर असून कर्जमाफी ही तातडीची गरज आहे। 7/12 कोरा, सोयाबीन, धान आणि कापूस यांच्या भावांमध्ये गहिरा फरक असून चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे। भाजपच्या आश्वासनानंतरही सरकार कर्जमाफी लागू करत नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वरील चौकशीबाबत देशमुख म्हणाले, चौकशी लागली आहे की नाही याची संपूर्ण माहिती द्यावी। व्हायरल झालेल्या लावणी व्हिडिओ प्रकरणावर मात्र त्यांनी फार काही प्रतिक्रिया दिलेली नाही। मंत्री माजी आमदार बच्चूजी कडू यांचा आज नागपूर येथे मोठं आंदोलन होत आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की आमच्या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्यामुळे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे। अंदाजे 1 वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आमचं जर सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करू, त्यांचा 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू असं 3दा ठाकून सांगितलं। आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे अंदाजे 1 वर्षापूर्वी जे आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलं होतं ते आश्वासन राज्य शासनाने लवकरात लवकर पूर्ण करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। नंबर 1। नंबर 2 असं आहे की आता मोठ्या प्रमाणात सोयाबीन मार्केटमध्ये आलेला आहे। सोयाबीनचा जो सरकारी भाव आहे की ज्या भावाने सोयाबीन सरकारने खरेदी करायला पाहिजे तो आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल। पण आज शेतकऱ्यांचं सोयाबीन मार्केटमध्ये सरकारची खरेदी चालू नसल्यामुळे अनेक एपीएमसी मध्ये अनेक खाजगी व्यापारी 3,000, 3,200, 3,300, 3,400च्या भावाने आज सोयाबीनची खरेदी करत आहेत। शेतकऱ्यांना एका क्विंटलच्या मागे अंदाजे 2,000 रुपये त्यांचा नुकसान त्यानिमित्तानं होत आहे। याच्याकडे सरकारचं लक्ष नाही। कुठेही सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू नाही। हमी भावाच्या 2,000 रुपये भाव कमी आहे, याकडे शासनाचं लक्ष नाही। त्याचबरोबर आता कापूस मार्केटमध्ये येतोय आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कापूस आता परदेशातनं भारतात आणि महाराष्ट्रामध्ये येतोय। पहिले परदेशातनं कापूस जर आणायचा असेल तर आयात कर 11% लागत होता, तो आयात कर या सरकारने 0% केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातला ब्राझील असो, अमेरिका असो, अनेक देशातला कापूस आज भारतामध्ये येत आहे, महाराष्ट्रामध्ये येत आहे। त्याच्यामुळे आता कापूस ज्या मार्केटमध्ये जाईल आता काही दिवसात तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळणार नाही। तशी धानाची परिस्थिती आहे, तशीच तिकडे नाशिकच्या भागामध्ये कांद्याची परिस्थिती आहे, सगळ्या शेतमालांची अशी परिस्थिती आहे, त्याकडे सरकारचं काही लक्ष नाही। त्याच्यामुळे शेतमालाला हमी भाव दिला पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि जे फसवं पॅकेज जे जाहीर केलेलं आहे 32,000 कोटीचं हे सर्व फसवं पॅकेज आहे। दिवाळीच्या पहिले देऊन सांगितलं, दिवाळीच्या पहिले फार कमी लोकांना मिळालं, आकडे मोठे मोठे फुगून फक्त पॅकेजचे सांगितले। त्याच्यामुळे या सर्व गोष्टीसाठी शेतकरी अतिशय नाराज आहे। त्याच्यामुळे बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी, शेतमजुरांच्या मागण्यासाठी, अपंगांच्या मागण्यासाठी, मच्छीमार असो किंवा मेंढपाळ आमचे बांधव असो, या सर्वांच्या मागण्यासाठी हे आंदोलन आज नागपूर येथे अतिशय भव्य आंदोलन बच्चू कडू यांचं आहे। त्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, आकडे फुगवण्यात आले आहेत। मच्छीमार असो किंवा मेंढपाळ, सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा। अशाच अपडेट्ससाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर।